नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ गेवराईत मिरवणूक मार्गावर कॅन्डल मार्च। गेवराई शहरात शोकाकुल वातावरणात निर्माण झालं। मसाजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंद ठेवण्यात आला होता। तर रात्री 7 वाजेच्या सुमारास शास्त्री चौकातून मिरवणूक मार्गावर गेवराई शहरातून कॅन्डल मार्च सुद्धा काढण्यात आलाय। यावेळी उपस्थितांनी घटनेच्या निषेधार्थ संतप्त भावना व्यक्त केल्यात। शहरातील मिरवणूक मार्गाने कॅन्डल मार्च काढत घटनेचा निषेध करण्यात आला। तर मुख्य आरोपीला अटक करून यामागील मुख्य सूत्रधारास अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी रणवीर पंडित, ॲडव्होकेट काळे, राजेंद्र मोठे, सतीश पवार, माऊली गंगाधर, राजेंद्र गुंबार्डे, उद्धव मडके, युवा नेते दाभाडे, सतीश देशमुख, अतुल होके, गळगुंडे, कोकाटे, येवले आदी मोठ्या संख्येने गेवराईकर सहभागी झाले होते। यावेळी आमचे प्रतिनिधी सोमनाथ मोठे यांनी सतीश पवार आणि राजेंद्र मोठे यांचे संवाद साधला। नेमकं काय म्हणाले राजेंद्र मोठे आणि सतीश पवार आपण पाहूया। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर काही जे क्रूर हत्या केली त्यांचा जाहीर निषेध म्हणून हे कॅन्डल मोर्चा काढलेला आहे। काय सरकारकडे काय मागणी करा? सरकारला मागणी एवढीच आहे की जे काही आरोपी आहेत त्यांना कडक से कडक कारवाई करण्यात यावी। संतोष देशमुखच्या संदर्भामध्ये या ठिकाणी श्रद्धांजली देण्यात आली। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली, बीड जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना घडलेली। अमानुषपणे एक लोकप्रतिनिधी असणारा 15 वर्षापासून सरपंच असणारा एका तरुण सरपंचाची निर्गुण हत्या झालेली आणि हे होत असताना सर्व पोलीस प्रशासनाला माहिती आहे ही सगळ्यात मोठी दुर्दैवी खेदजनक घटना आहे। याला पूरक घटना जिल्ह्यामध्ये वारंवार या महिन्यापासून घडत आहेत। हे आपले गोवर्धन सानप असतील त्यांचा या ठिकाणी असाच घातपात झालेला आहे। त्यानंतर पाठोपाठ हे सरपंच आणि पोलीस प्रशासन, खास करून बीड जिल्ह्यातलं सर्व पोलीस प्रशासन हे काही लोकांचं भावला बांधल्यामुळं या घटना वारंवार घडतात। आज त्यांच्यासोबत घडली, भविष्यात अशा घटना घडू शकतात। त्याच्यामुळे हे नालायक प्रशासनातले जे काही करप्टेड अधिकारी आहेत ते याच्यामध्ये निलंबित झाले पाहिजेत। पडद्यामागचे सूत्रधार देखील याच्यामध्ये अटक झाले पाहिजेत आणि ह्या जिल्हा जसा पहिले होता पुरोगामी तसा शांततेत नांदण्यासाठी व्यापाऱ्यांना सुद्धा प्रचंड त्रास या जिल्ह्यामध्ये आहे। तो हे सगळा त्रास दूर होण्यासाठी आता सरकार म्हणून किंवा केंद्रीय यंत्रणा म्हणून या ठिकाणी तपास करून आरोपींना कडक शासन आणि ते बी लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे।